गेळेगावच्या कबुलायतदार गावकर प्रश्नासंदर्भात मागील वर्षी 26 जुलै रोजी शासन निर्णय झाला होता। त्यानंतर गेळे ग्रामस्थांच्या माध्यमातून परिपूर्ण प्रस्ताव आणि वाटप केलेले नकाशे प्रशासनाला दिले होते। असं असतानाही जमीन वाटपासंदर्भात जिल्हा प्रशासन वेळकाढूपणा केला। पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या संदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही जिल्हा प्रशासनाची याबाबतची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप करत माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत गावकऱ्यांना न्याय मिळत नाही तोवर हटणार नाही, असा इशारा त्याने दिला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली। ग्रामस्थांच्या वतीने माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी आमरण उपोषणाला बसत या उपोषणास प्रारंभ केला। दरम्यान गेळेसह परिसरातील उपस्थित गावच्या प्रमुख ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। सरकार पालकमंत्री यांनी निर्देश दिलेले असताना जिल्हा प्रशासन हक्कांच्या जागांचं वाटप का करत नाही? यामागे कोणाचा दबाव प्रशासनावर आहे का की आमच्या जागा द्यायच्या नाहीत, असा सवाल जिल्हा प्रशासनाला केला। जोपर्यंत गावकऱ्यांना न्याय मिळत नाही तोवर मागे हटणार नाही, असा इशारा उपस्थितांनी दिला। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर, गेळे सरपंच सागर ढोकरे, उपसरपंच विजय गवस, तुकाराम बंड, देवसू सरपंच रुपेश सावंत, श्रीकृष्ण गवस आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित आहेत। सावंतवाडी तालुक्यातील गेळे हे एक पर्यटनदृष्ट्या अतिशय पर्यटनाची राजधानी असलेलं समृद्ध असं गाव आहे। कावळेशेतचा सुंदर असा वॉटरफॉल हा तुमच्या समोर येईल ज्यावेळी गेळेगावचं नाव घेईल त्यावेळी। याचं काबुलायतदारचा GR हा मागील वर्षी झाला। त्याच्यानंतर सन्माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्णपणे याचा अभ्यासू असा एक अहवाल सर्वे नंबर टू सर्वे नंबर वाटप हे संपूर्ण तयार करण्यात आलं आणि साहेबांनी निर्देश देऊनही जिल्हाधिकारी त्याची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करतायत। त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आम्ही पुकारलं। नेमकं कोण करतंय? नेमकं त्यांना काय अडचण आहे हे त्यांना माहिती असावी आणि ते आम्हाला तसं त्यांनी काही सांगितलं नाही, पण ते नेहमी भावनिकदृष्ट्या त्या गोष्टीमध्ये बोलतात, शेतकऱ्यांच्या बाजूला तसं बोलतात, पण अंमलबजावणी त्याची करत। तुम्ही उपोषण करताय, तुम्हाला जर काय सरकारकडून किंवा काय असं जर न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण की ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे अत्यंत अभ्यासू आहेत आणि त्यांनीच मार्गदर्शन केल्यामुळे हे संपूर्णपणे आमच्या समोर आज चित्र उभं राहिलं आहे। त्यामुळे न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। सर, मागाशी भाषणात म्हणताना म्हटलं की पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना असं म्हटलं 3 मुख्यमंत्री बदलले, आता 4था मुख्यमंत्री बदलाची वाट पाहत आहे का? या संदर्भात काय सांगाल? कलेक्टरांचं काय नेमकं कुठे घोडा अडकलं? त्या वाक्यातून तुम्हाला सन्माननीय पालकमंत्री महोदयांचा आवेश आणि तळमळ समजेल। त्यांनी का असं म्हटलं नाही की 3 मुख्यमंत्री, त्यांचं वाक्य आहे की 3 मुख्यमंत्री बदललेले मी बघितलेत, आता 4था मुख्यमंत्री शपथ घेण्याची तुम्ही वाट बघताय। हे त्यांनी म्हणजे एवढं सगळं असूनही निगरगट्टपणे जर प्रशासन हे करत नसेल, जिल्हाधिकारी बघा पॉवर्स त्यांच्याकडेच दिलेले आहेत, डेलिगेट त्यांना केलेले आहे, त्यामुळे त्यांनीच केलं पाहिजे ते। त्यांच्यासाठी त्यांच्या विरोधात आम्ही इथे बसलो। तुम्ही जमिनींची मोजमापणी केलेली आहे किंवा महाराष्ट्र शासनाच्या जमिनी असतील आणि वन संज्ञा लागलेल्या बाबतीत सुद्धा वन अधिकाऱ्यांकडून जिल्हा नियोजन म्हणतो की कलेक्टर आदेश घेणार आहेत, तर काय कोणाचा नेमका दबाव असेल असं वाटतं जिल्हाधिकाऱ्यांवर? ते जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं तर बरोबर।